गुरुजी हा पाया पडते. हा दीर्घायुषी भव. सारी गुरुजी माफ करा ते. पारू, हे अन्नाचे कण जसे तू सहज गोळा करतेस तसंच आपल्या आयुष्यातले सुखदुःखाचे क्षण गोळा करून आपल्याला साठवता आले तर आयुष्याचं सार्थक होईल नाही. आता मी तुला दीर्घायुषी भव म्हणून आशीर्वाद दिला, पण मला असं वाटतं की तो आशीर्वाद देण्यापूर्वी मी जरा वेळ घ्यायला हवा होता. गुरुजी तुम्ही तुम्ही काय बोलताय ते कळत नाही मला. पारू, या घरातल्या माणसांवर तुझं खूप प्रेम आहे. या घराप्रती तुझी जी निष्ठा आहे त्याची मला कल्पना आहे. वेळ प्रसंगी या घरातल्या लोकांसाठी तू तुझे प्राण सुद्धा पणाला लावशील याची मला खात्री आहे. पण पारू, माझं मन मला वेगळंच काहीतरी सांगतंय. ही नुसती स्वामीनिष्ठा नाहीये, या घराशी तुझं काही वेगळंच नातं आहे आणि निरपेक्षपणे तू ते जपण्याचा प्रयत्न करतेय. मी बरोबर बोलतोय ना पारू? तुझ्या जवळ जे आहे ते कोणाचं तरी सुरक्षा कवच आहे आणि म्हणून ते तू प्राणपणाने जपतेस याची मला कल्पना आहे. आदित्य बाबांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय.